पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा सर। मिस्टर मंत्री, हे काय बघतोय मी? तुम्ही काय बघताय सर? मी कसं सांगणार सर? नाही म्हणजे आता तुम्ही कुठे उभे आहात त्याच्यावर डिपेंड करतं ना तुम्ही कुठे बघताय। शट अप। तुमच्या कामाबद्दल बोलतोय मी। उद्या सकाळी टूर निघणार आहे। हा, मी तुम्हाला कितीचं टार्गेट दिलं होतं? आय थिंक 12 कपल्सचं टार्गेट दिलं होतं, बरोबर ना सर? मलाच विचारताय? नाही मलाच विचारताय? अहो काहीतरी वाटू द्या मिस्टर मंत्री। फक्त 11 कपल्सचं बुकिंग झालंय। नाही सर, 11 कपल्सचं बुकिंग केलंय, फक्त एकच कपल नाही मिळालंय। फक्त एक? या महिन्यात मी तुमच्या पगारातले फक्त 1000 कापले तर चालेल? फक्त एक म्हणतायत। जर शेवटचं कपल आलं नाही ना तर त्या कपलचे सगळे पैसे मी तुमच्या पगारातनं कापून घेईन। हो पण सर, हॅलो। अरे यार, बॉस तर भडकलेत। हा पॅड डोक्याला नुसता। काय झालं? काही नाही, ती उद्या माथेरानची ट्रिप आहे। 12 कपल्सचं टार्गेट होतं आणि 11 कपल्सचं बुकिंग झालं। वाव, 11 कपल्सचं बुकिंग झालं पण किती छान। बघ 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 बघ, तुला किती आनंद होतोय। पण माझा बॉस, त्याला काही आनंदच होत नाही ग। त्याला हे दिसतच नाहीये की 11 कपल्सचं बुकिंग झालंय। त्याला फक्त तेवढंच दिसतंय की एका कपलचं बुकिंग नाही झालंय। अरे यार, ओ माय गॉड, म्हणजे तुझा बॉस पण सासूबाईंसारखाच आहे रे। हा, कारण सासूबाईंना पण असंच दिसतं। म्हणजे मी अख्खं भरलेलं पंचपक्वान्नांचं ताट जरी समोर ठेवलं ना तरी त्या काय म्हणतात, अगो बाई तुळशीचं पण ठेवलं नाहीस ग। माझा बॉस पण काही कमी नाहीये। तुला आपलं उगाच वाटतं की देवाने फक्त तुला सासू दिलीये, नाही अजिबात नाही। मला पण बॉसच्या रूपात सासूच दिलीये। अरे रे, आणि आता त्या सासूला 12वं कपल कुठून आणून देऊ हेच कळत नाहीये मला। तनू, आहे ना एक कपल। कोण? यू अँड मी। जाऊया ना प्लीज। हे बघ, तसंही मला 2 दिवस सुट्टी आहे। मस्तपैकी माथेरानला जाऊया। सासूबाईंपासून 2 दिवस सुट्टी। हे अंकू, हे बेस्ट आहे ग। आता सासूच्या तोंडावर जाऊन सांगतो की टार्गेट कंप्लीट झालंय। आय हॅव 1 कपल। थांब 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 थांब, आधी माझ्या सासूला जाऊन सांग, नाहीतर लगेच म्हणतील पिलू हो करे, मी तर तुझ्यासाठी 2 दिवस देवदर्शनाला जायचं म्हणत होते, पण आता काय, हिच्यामुळे तुला जायचं असेल तर जा माथेरानला। कशाला? आईची काय परफेक्ट ऍक्टिंग करते ग तू। नाही म्हणजे 1.5 वर्ष झाले आपल्या लग्नाला, मला इतकं ओळखलं नाहीयेस तू, पण आईला काय करेक्ट ओळखतेस। वा, साहजिक आहे ना, तुझ्यापेक्षा त्यांचा सहवास मला जास्त लाभतो। ते जाऊ दे, तू आधी पटकन फोन कर आणि सांग टूरचं। लगेच सांगतो, लगेच सांगतो। माथेरान, सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना तुमची कृपा दृष्टी राहू दे। वास्तु सदैव तथास्तु म्हणत असतो, सगळ्यांवर कृपा दृष्टी राहू दे तुमची सुद्धा। छान सगळं होऊ दे सगळं। तुम्ही काय मांडलात आहे? हा, तुम्हाला पण वाळू बरं। हा, अगदी आरती करावी असंच कन्यारत्न जन्माला घातल्यात ना आपण। घ्या, आरती वळते, अक्षता घालते, फुलं वाहते। एक्सक्यूज मी सासूबाई, व्हॉट इज दिस? काय करताय? सॉरी सॉरी, चुकून झालं। अगं यांची पण आरती केली ना मी, तर चुकून नेहमीप्रमाणे सवयीने फुलं वाहिली गेली, बाकी काही नाही। मला माहितीये चुकून वगैरे काही नाही, मुद्दाम केलंय तुम्ही। चंदनाचा हार घालाल एक दिवस। अगो ह्यांना चंदनाचा हार? बरी आहेस ना तू? आता मी म्हंटल ना चुकून झाला म्हणून, मुद्दाम का करेन मी? पिलू, लगेच काय पिलू? म्हणजे का तू अशी बोलतेस? पिलू, हा काय काय पिलू, काय 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 पिलू, काय झालं? काय झालं? बघ रे, आरती करता करता चुकून ह्यांनाही फुलं वाहिले मी, तर म्हणते मुद्दाम केलं तुम्ही। मी अशी इतकी वाईट आहे का रे? अजिबात नाही, अजिबात नाही। मला माहितीये तू का असं मुद्दाम करशील। अरे 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 थांबा, मला माहितीये तुझ्याकडनं चुकूनच झालं असेल आई। तू काळजी नको करूस। चल आता मी पळतो, ऑफिसला जायचंय। आणि हो, एक महत्वाचं सांगायचं राहिलं। काय? 2 दिवसांकरता माथेरानला जायचा विचार चाललाय। उद्या सकाळीच निघायचंय। ओके? वा 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 वा, मस्त मस्त, बिंदास, एकदम छान बरं का। वा 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 वा, माथेरान। एवढे लगेच कशा काय तयार झाल्या? जाऊ दे नांकू, आता झाली नाही ती तयार, तू उगाच खुसपटा नको काढू। चल पॅकिंग करायला लाग, माथेरानला जायचं। संध्याकाळी आलो की भेटतो। बाय बाय।
12वं कपल कुठे आहे? सर 12वं कपल मिळालंय, बुकिंग कन्फर्म झालंय. काय? नाही 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 मिस्टर शंतनू, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. तुम्ही आता हो म्हणाल, उद्या म्हणाल कपल आलंच नाही. नाही 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 सर, असं काहीच होणार नाहीये. मी तुम्ही दिलेला शब्द पाळलाय आणि जर तुम्ही सुद्धा तुमचा शब्द पाळा, मला पटकन प्रमोशन देऊन टाका. 1 मिनिट, मी असा शब्द कधी दिलेला नाही. हो का? नाही दिलाय? अहो मग आत्ता द्या, काय प्रॉब्लेम आहे? आत्ता द्या. आधी शेवटचं कपल कोण आहे ते सांगा. सांगतो सांगतो. अहो सर, तुमचा राजबिंडा. अहो तुमचा फेवरेट एम्प्लॉई. अहो सर, मी शंतनू मंत्री. अहो सर, मी स्वतः जातोय. आय मीन मी आणि माझी बायको. काय? हा सर, आता ना फक्त एकच प्रॉब्लेम आहे. मला ना खूप काम आहेत, म्हणजे पॅकिंग करायची आहे. बायको पण खूप मागे लागली आहे. खूप एक्साइटेड आहोत सर आम्ही. खरंच थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर. बाय 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 बाय. शंतनू, थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. मिस्टर सुनबाई, अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? लवकर ये. काय झालं? अगं ये ना धावत जरा. धावत कशाला? काय ही झालं? बरणी काढून दे मला, वेळ नाही आपल्याकडे. माथेरानला जायचंय ना, मग लाडू करतेय. अरे वा, तुम्ही लाडू करणार? मग प्रवासात काहीतरी लागतं ना ग, आणि भूक लागतेच. माझ्या पिलूला तर बाई भयंकर भूक लागते. अगो लहानपणी तुला सांगते, बसमध्ये बसल्या बसल्या आणि बसमधनं उतरल्या भूक लागली म्हणत सुटायचा. त्याच्यासाठी म्हणून करते. हो सरकार. अगो बाई, हो सरकार, हे घ्या बॅग घ्या. हळू 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 हो, हळू. एवढी जड आहे? सुनबाई, बघितलीस का बॅग? माझ्या बाबाने दिली बरं का मला. कशी दणकट आहे बघ, जशीच्या तशी. ही काय सासूबाई, तुम्हीच 2 वेळा जाऊन चिवण मारून आणली. आता छोटं मोठं काहीतरी निघणारच ना. हो अरे 2 दिवसांसाठी 4 जणांचे कपडे भरले तरी सुद्धा खूप जागा उरेल एवढी. अरे दुसरी नेऊया ना छोटी. नाही, अजून लाडवाचा डबा यायचा आहे, शिरापुरी यायची आहे, बटाट्याची भाजी ठेवायची आहे, 4 जणांच्या पाण्याच्या बाटल्या ठेवायच्या आहेत, 4 जणांचे थंडीचे कपडे ठेवायचे आहेत. 4 जणांचे? अगं नेमका रॉनी येऊ शकणार नाही ग आपल्या बरोबर. त्याला ते डान्स शूटला जायचंय ना धीमई जानीच्या, म्हणून बिचारा येऊ शकणार नाहीये. नाही, पण हे 4 जण कुठून आलं? आम्ही दोघं आणि तुम्ही दोघं. अगं असं काय करतेस? पिलूच म्हणाला मला आपण माथेरानला जायचंय म्हणून. हो की नाही? हो शंतनू म्हणाला? हो. काय हो तुम्ही पण तशीच उचलून आणलीत बॅग. चला झटकूया जरा आपण, किती धूळ बसले त्याच्यावर. चला, नंतर लाडू करायचे तुम्हाला. अरे देवा, म्हणजे सासूबाई पण माथेरानला येणार? वाट लागली. अंकू, अगं काय झालं? इतक्या घाईघाईत का बोलून घेतलं? घोळ झालाय. काय? सासूबाई पण येत आहेत माथेरानला. काय सांगतेस? आई पण येते? अगं म्हणजे 13वं कपल. खूप बोनस मिळणार. बॉस खूप खुश होणार आहे. मी आता काय झालं? 2 दिवस सासूबाईंपासून सुट्टी पाहिजे म्हणून ठरलं ना माथेरानला जायचं. तर खुश काय होतंय? अरे वा, आई येणार. सॉरी माझ्या लक्षातच नाही राहिलं. अगं पण आई का येते? कारण तू जेव्हा सांगितलंस ना, आई 2 दिवस माथेरानला जायचंय, तेव्हा त्यांना असं वाटलं चौघांनी जायचंय. 1 2 3 4. पण अगं मग तू सांगितलं का नाही? चौघे नाही, आपण दोघच जातोय म्हणून. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची आहे? अजिबात नाही. तू जाऊन सांग आत्ताच्या आत्ता. नाही अंकू, असं नाही. अगं आईला आता खूप वाईट वाटेल सांगितलं तर. हो का? पण जर नाही सांगितलं ना, तर मला खूप काही वाटेल. विचार कर. नाही अंकू, असं नाही. अगं पप्पी आणि झप्पी सोबत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मी. आत्ता जातो आणि आईला समजावून सांगतो. आणि मला माहिती आहे तिला समजेल. म्हणजे खूप समजदार आहे ग, मला माहिती आहे. आई काय करतेस? अरे लाडू करून ठेवले, ते डब्यात भरतीये. झाली तुझी सगळी तयारी? आवरलं? नाही मी आवरेल ना. पण मी असं ऐकलंय की तू आणि बाबांनी सुद्धा कपडे भरलेत. हो, आता सगळ्यांनी जायचं म्हटल्यावर सगळ्यांचे कपडे भरणं आलंच ना पिलू. पिलू तुला सांगू, तुझ्या म्हणालास ना आपण सगळ्यांनी फिरायला जायचंय, इतकं भरून आलं म्हणून सांगते ना मला. तू बाबांना सांग राणी, मला म्हणाले एकच शाल घे म्हणून. एकच शाल काय घे? तिकडे थंडीने कुडकुडत बसत तर करू काय त्यावेळी?
इथे मारे अगदी कानटोपी काय घालतील, शाल काय घेतील, इथे मेली थंडी कुठे आहे? किती अनावश्यक बोलतात या सासूबाई. बाबांना सांगा, तू सांग त्यांना, जर असं करणार असाल ना तर मग देणार नाही म्हणून तुम्हाला. बरोबर. पण मग ते नाही आले तर तू पण नाही येणार ना. नाही म्हणजे जमणार नाही ना तुला यायला. छे छे, असं काही नाही रे बाळा. तुझा एवढा आनंदाचा क्षण आहे, मी त्याच्यात सहभागी होणार नाही का? आणि त्यांचे इतकं मनावर घेऊ नकोस रे. मी जरा डोळे वटारले ना की बघ कसे वटणीवर येतात की नाही, येतीलच ते. किती चिकट आहेत या सासूबाई, किती चिकट आहेत. सांगतोय आता नाही नका येऊ तर यांना यायचंय. आणि हा शब्द पण डायरेक्ट का सांगत नाही? सांग ना. थंडी. तू आई तिकडे किती थंडी असते, खूप थंडी असते तिकडे. तुला खूप त्रास होईल आई. पिलू, माहितीये मला, तू नको माझी काळजी करूस. तुला वाटतं ना की मला थंडी सहन होणार नाही म्हणून, पण बाळा तुझ्यासाठी मी सगळं सहन करायला तयार आहे. हो, नको माझी इतकी काळजी करूस. खरं सांगू तुला, आमची परिस्थिती अगदी बेताची होती रे. लग्न झालेल्यांनी कधी कधी म्हणून कुठे फिरायला नेलं नाही हो आम्हाला. तुम्हा दोघांचं शिक्षण होतं, सासूबाईंचं आजारपण, घर खर्च. पण तुला ह्या सगळ्याची जाणीव आहे. हे किती बरं वाटतंय मला सांगू का तुला बाळा. आम्ही एवढे कष्टात दिवस काढले, पण तुझ्यासारखं लेकरू माझ्या पदरात पाडलं देवाने. खरंच खरंच अगदी भरून पावले रे, भरून पावले मी. पिलू, मी तरी काय खुळी आहे? एवढा आनंदाचा क्षण आणि माझ्या डोळ्यात पाणी. जाऊ दे, तू मनावर घेऊ नकोस हा बाळा. मी पुढची सगळी तयारी करते, आवरते मी. हा पिलू माझ्या शोधा. आलेच मी. हा बाळा, तुझे सगळे थंडीचे कपडे मी उन्हात वाळत घातलेत. हा, नको काळजी करूस. हा, मी तुला काय सांगितलं होतं? अगं पण ती इमोशनल झाली का? आणि तिचं पण खरंच आहे म्हणा. नाही म्हणजे फार पेताना संसार केलाय ग त्यांनी. माझं शिक्षण, आजीचं आजारपण, या सगळ्यात त्यांना बिचारांना फिरायला वेळच मिळाला नाही. खोटं बोलतायत त्या. हा? मग काय? अरे घरी दर 2 दिवसांनी जेव्हा बायका येतात ना तेव्हा त्या सांगतात त्यांना, आमचे हे मला उटीला घेऊन गेले होते बरे का, काय मज्जा केली होती आम्ही. उटीला गेले होते ते लग्नानंतर, मला माहिती आहे. सासूबाई उटीला जाऊन आलेत, मला माथेरानला तरी जायचंय. नाहीतर माहितीये. नो पप्पी नो झप्पी. ब्लॅकमेल नको करूया रंकू. त्यापेक्षा ना काहीतरी उपाय सांग. माझ्याकडे उपाय आहे. नाही 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 नाही, तुमचा उपाय नाही. तुमचा उपाय फार जालीम असतो, नंतर राडे होतात फुकटचे. नको. उपाय जुनाच आहे पण चांगला आहे. तुझ्या आईनी आणि मी सुद्धा तो वापरलाय तिच्या सासूसाठी. सगळी तयारी झालेली आहे. लिस्ट प्रमाणे सगळं काही मी भरलंय. घे बाळा. हिला नकोच असेल ना? हा, नकोच असेल ना, म्हणजे काय कुठली बॅग विसरता कामा नये ना आपण. नाही तर आपली सून. मी काय केलंय? काय केलं म्हणजे? आठवत नाही वाटत तुला? एक आपण लग्नाला गेलो होतो मागच्या वेळेला, तेव्हा अख्खीची अख्खी बॅग घरी विसरली होतीस तू. सासूबाई विसरलेले नव्हते, त्यात तुम्ही खूप अननेसेसरी गोष्टी घातल्या होत्यात ना, मुद्दाम सोडून आले. हो का? म्हणजे ते नाटकच होतं वाटतं तुझं. हा, काय मोठमोठ्यांनी रडत होती, अख्खा हॉल जमा झाला होता, सगळं वरड बघत होतं तुझ्याकडे. आणि त्या बायका काय मला सांगत होत्या, अगो बाई तुझी सून किती हळवी आहे. हळवी कसली? वाळवी आहेस एक नंबरची. तुम्ही मला वाळवी म्हणालात? लागला. अरे यार, काय काय झालं? अरे देवा, टूर कॅन्सल झाली आपली. हा, कॅन्सल झाली? असं कसं झालं रे? आता काय, ते कमी बुकिंग झालं ना. आपण फक्त 4च जण होतो आणि कंपनी असं लॉस नाही बेअर करू शकत ना, त्यामुळे कॅन्सल केलं ग त्यांनी. आणि हे सगळं माझ्या हातात नसतं. ते म्हणजे सगळं माझी सासूबाई, आय मीन माझी बॉस, म्हणजे माझा बॉस डिसाईड करतो हे सगळं. मी काही. मग आता काय, आता आपण स्वखर्चाने जाऊ शकतो, म्हणजे सगळं आपापल्या पैशाने खर्च करून. पण आता बुकिंग सुद्धा मिळणार नाही. बाप रे, आता खूपच टेन्शन आलंय.
मला तर आता सगळं इम्पॉसिबल वाटतंय ग अंकू आता. बापरे तनू. आई सॉरी हा, मी तुझी माथेरानला जायची इच्छा पूर्ण करू नाही शकलो ग. नाही नाही पिल्लू, असा उदास नको होस बाळा. आता बाकीची कपल झाली नाहीत ह्याच्यामध्ये तुझा काय दोष आहे बाळा. जाऊ दे, मी आपली ऑनलाईनच माथेरान बघेन. हो नको काळजी करू, नको वाईट वाटू तुझ बाळा. बरं तनू, मी काय म्हणतेय, आता अनायसे टूर कॅन्सलच झाली अशी किती वाईट ना, पण आपल्याला तर सुट्टी आहे ना, मग आपण माझ्या आत्याकडे जाऊया का कुर्ल्याला? आत्याकडे? ती आजारी आहे ना गेले 1.5 महिना, बोलवतीये पण जाणंच होत नाहीये. चालेल जाऊया? जाऊयात ना, जाऊयात पण सकाळी सकाळी जाऊ. नाही म्हणजे दुपारी गेलं तर उगाच अख्खा दिवस वाया जातो ग. हो ना. सकाळी सकाळी जाऊ. लवकरच निघा रे सकाळी. आणि जर का तुम्हाला वाटलं की आत्याची तब्येत फारच खराब आहे तर सगळं उरकूनच या. हो सगळं उरकून म्हणजे काय, फक्त आजारी आहेत त्या? नाही अगं म्हणजे मदतीला थांब, सगळं उरकून घे आणि अजिबात इकडेची घाई करू नका. सासूबाई चालेल ना? आता सगळं ठरवलंच आहे तुम्ही, तर मी काय नाही म्हणणार. आणि म्हणाले तर थांबणारेस का इकडे? जा. मंत्री येत आहे ना की जातो यांच्यावर आत्याकडे त्यांच्या? हॅलो हॅलो. चालेल. स्वेटर, येस फायनली मी आता घालू शकते. मस्त मस्त थंडी, गरम गरम कॉफी. सुनबाई, हे कपडे घालून कुठे निघालीस? माथेरानला. हा, जाणार होते ना माथेरानला, मग म्हणून हे रेडी करून ठेवले होते, म्हटलं आज घालून टाकावे. अगं पण तुम्ही तर आत्याकडे जाणार आहात ना? हो मग तिला चालतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि पिलू कुठे? अंघोळीला गेलाय. फोन वाजतोय ग, फोन घे. अगं सुनबाई फोन घे. कुठे पण? हॅलो नमस्कार, सरिता मंत्री बोलते. हा नमस्कार, मी शंतनूचा बॉस बोलतोय. नमस्कार सर, बोला बोला. नाही ऍक्च्युली मी शंतनूला मोबाईलवर फोन केला होता पण त्याने उचलला नाही, म्हणून या नंबरवर कॉल केला. तो आंघोळीला गेलाय. काय आंघोळीला? हो. आता? हो. अहो मी त्याच्यासाठी म्हणजे त्या दोघांसाठी माथेरानला जाणारी बस थांबवली. हो असं कसं? ते दोघं तर कुर्ल्याला चाललेत. काय? अहो तुमचा मुलगा आणि तुमची सून शेवटचे म्हणजे 12वे कपल म्हणून माथेरानला येणार होते ना. पण ती टूर तर कॅन्सल झाली आहे ना? काय झाली नाही? आत्ता केली नाही. तुमच्या मुलासाठी टूर मी कॅन्सल केली. त्याला सांगा त्याचा माथेरानला पोहोच म्हणा. अच्छा, म्हणजे हे दोघं खरंच माथेरानला चालले. टूर निघाली. वा वा वा. पिल्लू, ए पिल्लू, जायलाच हवं का रे बाळा? नाही सुट्टी तर आराम कर की जरा. आता निघाल्यावर कसली विचारतेस? ए जा रे, आणि पोचलात तर फोन करा. अहो पोचलात तर म्हणजे काय, कुर्ल्याला तर चाललेत ते, त्यात काय फोन करायचंय? अरे मुंबईतलं ट्रॅफिक कसं आहे माहितीये ना तुला. विश्व भ्रमणाला निघाल्यासारखी तयारी करावी लागते. हो खरंय तुमचं. म्हणून तर मी तुझ्यासाठी लाडू केलेत पिल्लू. प्रवासात भूक लागेल ना तुला, मग घे लाडू घ्या, तुला आवडतात ना तेच केलेत. हा सासूबाई आम्ही कुर्ल्याला चाललोय, एवढं इमोशनल होण्याची काही गरज नाहीये. तुम्ही कुर्ल्याला नाही माथेरानला जाताय. काय? तुला कसं कळलं? तुझ्या बॉसचा फोन आला ना तेव्हा मीच उचलला, तेव्हा सगळं काही समजलं मला. पिलू, दैव दैव म्हणतात ना ते असं असतं बघ. नाही म्हणजे तुझ्या बायकोनी आमच्या सुनबाईंनी या प्लॅन मधनं मला आउट करायचं ठरवलं खरं, पण देव सगळं बघतोय बरं का. सासूबाई मी काहीही प्लॅन वगैरे केला नाहीये. इनफॅक्ट आधीच आम्ही दोघंच जाणार होतो. तुम्ही अज्युम केलं की आपण 4 जण जाणार आहोत. शंतनू तुम्हाला नीट सांगू शकला नाही, तुझ्यामुळे झालं. अगं मग ठीक आहे की, जा की, कोण नाही म्हणतंय. अगं आता बागडायचे फिरायचे तुमचेच तर दोघांचे दिवस आहेत.
आम्ही काय आता वैकुंठाच्याच प्रवासाला लागणार बहुतेक थेट. शी बाबा, तुम्ही असं सगळं बोलणार असाल ना तर मला जायचंच नाहीये. ठीक आहे, नको जाऊस. आपण जाऊया. हो, आम्ही दोघं जातो. तुम्ही कसं जाणार? आता तुम्ही जाणार नाही म्हटल्यावर कुणीतरी जायला हवंच ना, मग आम्ही जातो. याला काय अर्थ आहे? बाबा, तुम्ही म्हणाला होतात की सक्सेसफुल उपाय आहे, मी वापरून पण पाहिलाय. थोडा घोळ झाला. काय ना, ती त्या जमान्यातली सासू होती, ती ह्या जमान्यातली सासू आहे. अहो पण उपाय जुना आहे ना, आणि जुनं ते सोनं असं तुमचंच म्हणणं नाही. जुनं ते सोनं नेहमीच नसतं. कधी कधी ना त्याचं पितळ उघडं पडतं.